नमस्कार. राज्यशास्त्र विभाग विभाग 3 पेपर नंबर 10 मध्ये पहिलं प्रकरण तुलनात्मक राजकारण. तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती, तसेच तुलनात्मक राजकारणाचे विविध दृष्टिकोन, त्यामध्ये रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन, व्यवस्थापनवादी दृष्टिकोन आणि मार्क्सवादी दृष्टिकोन, अशा पद्धतीने या सर्व घटकांची माहिती घेऊन आपण पहिल्या टॉपिकची सविस्तर माहिती घेतलेली आहे. यानंतर पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या पेपरमधील दुसरा टॉपिक किंवा दुसरं प्रकरण राज्यघटनावाद. यामध्ये आज आपण राज्यघटनावादाचा अर्थ व व्याख्या हा भाग पाहणार आहोत. यामध्ये याशिवाय इंग्लंडमधील राज्यघटनावाद आणि अमेरिकन व्यवस्थेतील राज्यघटनावाद या दोन देशांच्या राज्यघटनावादाची संकल्पना आपण पाहणार आहोत. वास्तविक पाहता राज्यघटनावाद ही एक विचार प्रणाली अलीकडच्या कालखंडामध्ये मांडली जाते. आधुनिक राज्यशास्त्रामध्ये किंवा तुलनात्मक राजकारणामध्ये आधुनिक कालखंडात विविध संकल्पना मांडल्या जातात. राज्यघटना, घटनात्मक शासन, घटनात्मक लोकशाही, घटनात्मक कायदा, अशा प्रकारे वेगवेगळ्या संकल्पना राज्यशास्त्राच्या अभ्यासात वापरल्या जातात. याचप्रमाणे राज्यघटनावाद ही एक विचार प्रणाली राज्यशास्त्राच्या किंवा तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात वापरली जाते. तुलनात्मक राजकारणाचा चर्चेच्या विविध देशांमध्ये राज्यघटनाचा तुलनात्मक स्वरूप विचारात घ्यावं लागतं. कारण देशांच्या राजकारणात राज्यघटना केंद्रस्थानी असते. कोणत्याही प्रमंडळाची घटना म्हणजे नियम, संघटना आणि कार्यपद्धती यांची एकत्रितपणे संरचना म्हणजे राज्यघटना होय. उदाहरणार्थ विद्यापीठ, खाजगी कंपनी यांच्या नियमपुस्तिका वा घटना, परंतु राज्यघटना एक विशेष घटना असते. राज्याची मूलभूत राजकीय तत्त्वे, ज्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांच्या रचना, अधिकार आणि पद्धती, तसेच अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि जे सत्तेचा वापर करतात अशा पदांची संरचना इत्यादी विषयीची समावेश त्यामध्ये असतो. त्यास राज्यघटना असं म्हटलं जातं. राज्यघटनेनुसार चालणारे शासन म्हणजे घटनात्मक शासन होय. घटनात्मक शासन हे मर्यादित शासन असतं. याचा अर्थ राज्यघटनेतून, त्याचबरोबर घटनेने मान्य केलेल्या कायदे व अधिकारी यांच्या तरतुदीतून शासनाच्या मर्यादा निश्चित केल्या जातात. शासनातील बदलावर अंकुश ठेवण्याचे कार्य
राज्यघटनेद्वारे केले जातं. कोणत्याही पदाधिकाऱ्याला राज्यघटनेपलीकडे कृती करता येत नाही. हॉब्ज, लॉक, मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी घटनात्मक शासनाच्या सिद्धांताची मांडणी केली. घटनात्मक शासन हे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्या इच्छेने नव्हे तर ज्यांच्यावर सत्ता चालवली जाते अशा नागरिकांचे प्रतिनिधित्व करते. राजकीय स्वातंत्र्याची अभिव्यक्ती घटनात्मक शासनातून प्रकट होते. घटनाविरोधी कायद्यांना, कृतींना नागरिक विरोध करू शकतात, न्यायालयात आव्हान देऊ शकतात. आधुनिक काळात बहुतेक देशामध्ये लिखित राज्यघटना आहेत आणि त्या राज्यघटनेने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसारच सत्तेचा वापर केला जातो. परंतु त्यातील फारच थोड्या देशांच्या मध्ये घटनात्मक शासन दिसून येतं. घटनात्मक कायदा म्हणजे राज्यघटनेची निर्मिती, तिच्यामधील बदल, तिचा वापर यासंबंधी असणारे कायदेविषयक शाखा. कोणत्या बाबी घटनात्मक आहेत व कोणत्या नाहीत हे घटनात्मक कायद्यातून स्पष्ट होतं. स्थूलमानाने घटनात्मक कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. परंतु कायदेमंडळाने केलेल्या साध्या कायद्यापेक्षा वेगळा, वरचढ व श्रेष्ठ म्हणून घटनात्मक कायदा ही संकल्पना वापरली जाते. इंग्लंडमध्ये घटनात्मक राजेशाही किंवा राजतंत्र हा शब्द वापरला जातो. अर्थात इतरही नेपाळसारख्या काही देशात घटनात्मक राजेशाही आहे, जी राजेशाही अनियंत्रित नसून राज्यघटनेच्या मर्यादित असते. तिला घटनात्मक राजतंत्र किंवा राजेशाही म्हणतात. सार्वभौम सत्ता, शासनाचे सर्व अधिकार कायदेशीररित्या तत्वतः राजाकडे असतात, मात्र प्रत्यक्षात मात्र राजा नामधारी असतो. तो सत्तेचा वापर स्वतःच्या विवेकानं करत नाही. अशा पद्धतीने राज्यघटनेच्या अर्थासंबंधीचा जर भाग पाहिला तर आपल्याला दिसून येतो राज्यघटनेच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या दिसून येतात. राज्यघटनेची अरिस्टॉटलने जी व्याख्या केली आहे त्याच्या मते राज्यातील नागरिकांनी सरकार यांच्यातील परस्पर संबंध निश्चित करणारी जी पद्धती असते तिला राज्यघटना असं म्हणतात. प्राध्यापक डायसी यांच्या मते राज्यघटना म्हणजे अशा नियमांचा संग्रह की ज्यायोगे राज्याची सार्वभौम सत्तेची विभागणी व अंमलबजावणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष होत असते. C.F. स्ट्रॉंग यांच्या मते राज्यघटना म्हणजे अशा तत्वांचा संग्रह की ज्यायोगे शासनाचे व नागरिकांचे अधिकार त्यांचे परस्पर संबंध निश्चित केले जातात, त्यास राज्यघटना असं म्हटलं जातं. जॉन ऑस्टिन यांच्या मते सर्वोच्च शासन संस्थेची रचना निश्चित करणारी पद्धत किंवा यंत्रणा म्हणजे राज्यघटना होय. तर लॉर्ड ब्राईस यांच्या मते ज्या विधिनियमानुसार शासन यंत्रणेची सत्ता तसेच राज्यकर्ते आणि नागरिक यांचे परस्पर संबंध निश्चित होतात, तसेच अशा नियमांना राज्यघटना असं म्हणतात. अर्थात सारांशाचा विचार करता असं म्हणता येईल की राज्यघटना म्हणजे शासन संस्था आणि नागरिक यांचे परस्पर संबंध निश्चित करणारे मूलभूत नियमांचा संग्रह होय. राज्यघटनेच्या विविध व्याख्यांचा विचार करता राज्यघटना ही एक प्रकारची मूलभूत नियम आहेत, राज्यकारभार चालवण्याचे मूलभूत नियम आहेत असं आपणास म्हणता येईल. राज्यघटनेच्या बाबतीत राज्यघटनेचे
विविध प्रकार पडतात. अर्थात राज्यघटनेच्या स्वरूपावरूनच ते प्रकार पडतात. राज्यघटना लिखित किंवा अलिखित अशा प्रकारची असू शकते. जी राज्यघटना हेतुपुरस्सर लिहून ठेवलेली नसते, रूढी परंपरांच्या आधारे चालते, त्या राज्यघटनेस त्या ठिकाणी अलिखित राज्यघटना असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थात तिथं जाणीवपूर्वक राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटना समिती स्थापन झालेली नसते. ती घटना समिती विशिष्ट काळी विशिष्ट वेळी बसलेली नसते. अशा राज्यघटना ही रूढी परंपरा प्रथांच्या आधारे चालत असते. तिथं अलिखित राज्यघटना. इंग्लंडचं राज्यघटनेचं उदाहरण देत आहे. तर अमेरिका किंवा इतर सर्व देशांची राज्यघटना ही विशिष्ट काळी विशिष्ट वेळी एका विशिष्ट घटना समितीद्वारे निर्माण केलेलं आहे. त्यामुळं ती लिहून ठेवलेलं आहे. त्या राज्यघटनेस लिखित राज्यघटना असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे परिरूढ राज्यघटना आणि परिवर्तनीय राज्यघटना. राज्यघटना दुरुस्तीच्या पद्धतीवरून राज्यघटना लवचिक आहे का ताठर आहे हे निश्चित होत असतं. जी राज्यघटना सहजासहजी साध्या बहुमताने बदलता येते त्या राज्यघटनेस परिवर्तनीय किंवा लवचिक राज्यघटना असं म्हटलं जातं. इंग्लंडची राज्यघटना ही लवचिक राज्यघटना आहे. तर ज्या राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठी विशिष्ट बहुमताची आवश्यकता असते, ती सहजासहजी बदलता येत नाही. त्यासाठी विशिष्ट बहुमताची आवश्यकता असते. ती राज्यघटना परिरूढ किंवा ताठर राज्यघटना म्हणली जाते. अमेरिकेची राज्यघटना ही ताठर राज्यघटना आहे. याशिवाय राज्यघटना विकसित आहे का, त्या राज्यघटनेचा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विकसित काळाच्या ओघामध्ये विकसित झालेले आहे, रूढी परंपराच्या प्रथांच्या आधारे निर्माण झालेले आहे, यावरून विकसित राज्यघटना आणि निर्मित राज्यघटना असेही प्रकार पडतात. विकसित राज्यघटना अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये विकसित झालेली असते आणि निर्मित राज्यघटना विशिष्ट वेळी निर्माण केलेली असते. त्यामुळे निर्मित राज्यघटना विकसित राज्यघटना असाही प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. राज्यघटनेच्या बाबतीत राज्यघटनेची आवश्यकता काय, राज्यघटना नसेल तर काय आणि असेल तर काय, राज्यघटनाची आवश्यकता किंवा त्याचं महत्त्व सुद्धा आपल्याला सांगता येईल. राज्यकारभारासंबंधीचे मूलभूत नियम म्हणजे राज्यघटना म्हणता येईल. राज्यघटनेशिवाय राज्यकारभार म्हणजे राज्यात अराजकता गोंधळ निर्माण होणे होय. आज 20व्या किंवा 21व्या शतकामध्ये प्रत्येक देशाला राज्यघटनेची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्यघटनेची आवश्यकता का निर्माण झाली त्याची कारणे जर विचारात घेतली तर पहिला भाग येतो तो म्हणजे राज्यकारभाराला स्थैर्य प्राप्त होत असतं. राज्यघटनेमुळे राज्यकारभाराला स्थैर्य प्राप्त होतं कारण राज्यघटनेत शासन संस्थेच्या सर्व विभागांची अधिकार व कामे त्यावरील त्याच्या मर्यादा या स्पष्ट केलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या कार्यात अस्थिरता संघर्ष निर्माण होत नाही. परिणामतः राज्यकारभाराला स्थैर्य प्राप्त होतं. राज्यघटनेमुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण होतं. राज्यघटनेमध्ये नागरिकांना कोणकोणते मूलभूत अधिकार दिले आहेत याचा स्पष्ट स्वरूपात उल्लेख केलेला असतो. तसंच नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर जर अतिक्रमण झालं तर नागरिकांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे नागरिकांचे अधिकाराचं संरक्षण राज्यघटनेमुळे होतं. तिसरा मुद्दा येतो म्हणजे संघराज्य शासन पद्धती स्थैर्य. संघराज्य शासन पद्धत केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार असे दुहेरी शासन असते. त्यांचे अधिकार राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेले असतात. त्यामुळे दोन्ही शासन आपापल्या अधिकार कक्षेत राहून कार्य करत असतात आणि त्यामुळे संघराज्य शासन पद्धती स्थैर्य प्राप्त होतं. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे कायद्याचे राज्य. राज्यघटनेमुळे कायद्याचं राज्य प्रस्थापित होत असतं. कायद्यामध्ये म्हणजेच राज्यघटना हा मूळचा कायदा आहे किंवा कायद्यामध्ये केलेला सुद्धा कायदा आहे. या कायद्यानुसार देशाचा राज्यकारभार चालतो. कोणत्याही प्रकार व्यक्तीच्या लहरीनुसार इच्छेनुसार राज्यकारभार चालत नाही. त्यामुळं राज्यघटनेमुळे त्या ठिकाणी कायद्याचे राज्य प्रस्थापित होताना दिसून येतं. आणि पाचवा मुद्दा येतो तो म्हणजे अल्पसंख्याकांच्या संरक्षण. राज्यघटनेमुळे राज्यातील अल्पसंख्याक लोकांचे संरक्षण होऊन त्यांचे अधिकार सुरक्षित राहतात. उदाहरणार्थ भारतीय राज्यघटनेत मागासलेल्या व अल्पसंख्याकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून
अनेक तरतुदी राज्यघटनेत केल्या आणि त्यामुळं राज्यघटनेमुळे नागरिकांचं संरक्षण होताना दिसून येतं. अशा प्रकारे राज्यघटनेची आपल्याला थोडक्यात माहिती घेतल्यानंतर राज्यघटना ही अत्यंत आवश्यक आहे आणि राज्यघटनेनुसार राज्यकारभार होणं या संबंधात निर्माण होणारा राज्यघटनावाद या संकल्पनेचा आपल्याला अर्थ व व्याख्या विचारात घ्यायची आहे. राज्यघटनावाद किंवा संविधानवाद असंही म्हटलं जातं. संविधान ही आधुनिक संकल्पना आहे. तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासात संविधानवादास विशेष स्थान व महत्त्व आहे. शासन संविधानावर आधारित असावं, संविधानाद्वारे मर्यादित शासन निर्माण केलं जावं या विचारांचा पुरस्कार म्हणजे संविधानवाद होय. आधुनिक राजकारणात प्रामुख्याने जेथे लोकशाही आहे तेथे सार्वभौम सत्तेवर संविधानाची बंधने असावी लागतात. संविधान केवळ शासनकर्त्यांवरच बंधने घालतात नाही असं नाही, तर शासितावर देखील बंधने घातलेली असतात. संविधान म्हणजे मर्यादित अधिकार असलेले सरकार. 17व्या-18व्या शतकामधील पाश्चात्य राजकीय विचारवंतांनी संविधानवादावर भर दिलेला आढळतो. लॉक आणि मॉन्टेस्क्यू हे संविधानवादाचे पुरस्कर्ते मानले जातात. संविधानवादात दोन मुख्य विचारप्रवाह आढळतात. शासन मर्यादित असण्यासाठी संविधान आवश्यक असतं, म्हणून सत्ता विभाजनाचा परस्पर नियंत्रण व समतोल संघराज्य शासन पद्धती ह्यांचा पुरस्कार केला जातो. दुसरं म्हणजे शासन हे संमतीवर आधारित असावं. त्यासाठी निवडणुका, मतदान, प्रतिनिधित्व यांचा समावेश संविधानात केलेला असावा. लोकांची संमती असलेले संविधान मर्यादित शासनासाठी आवश्यक मानले जातं. संविधानवादाचा अर्थ आपणास विचारात घेता येईल. संविधानवादाचा संबंध राज्यसंस्थेच्या अधिकारावर, व्यक्ती स्वातंत्र्याच्या हितासाठी घातल्या जाणाऱ्या मर्यादेशी असतो. अशी मर्यादित अधिकार असलेली राज्यसंस्था केवळ लोकशाहीतच असते. संविधानवादात व्यक्ती सर्वश्रेष्ठ नसून कायदा सर्वश्रेष्ठ असतो. यामध्ये राष्ट्रवाद, लोकशाही आणि मर्यादित शासन हे घटक अंतर्भूत असतात. अधिकाराची विभागणी केलेली व्यवस्था संविधानात अभिप्रेत असते. कार्ल फ्रेडरिच यांनी म्हटल्याप्रमाणे संविधानवाद म्हणजे अशी व्यवस्था की ज्यामध्ये सत्तेची विभागणी करून शासनाच्या कार्यावर प्रभावी बंधने घातली जातात, तसेच निपक्षपाती शासनाचे आश्वासन किंवा हमी असते. संविधानवाद म्हणजे सरकार व नागरिक यांच्यावरील असलेली मर्यादा होय. सरकारने अधिकारांचा वापर नियमानुसार करावा, व्यक्तीने स्वातंत्र्याचा उपयोग बंधनासहित करावा, सरकार निरंकुश असणार नाही, तसेच नागरिकांना स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करता येणार नाही, अशा प्रकारच्या व्यवस्थेस संविधानवाद असं म्हणता येईल. शासनाने निश्चित केलेल्या मूलभूत नियमांच्या चौकटीत काम केले पाहिजे. मूलभूत नियमांना जितके अधिकार प्रदान केलेले आहेत त्यापेक्षा अधिक अधिकारांचा वापर करता येणार नाही. अशा व्यवस्थेत संविधानवाद असं ओळखलं जातं. संविधानवाद म्हणजे नियमांनी बांधलेले सरकार, त्याचबरोबर शासनाची जी विविध अंगे आहेत त्यांचे अधिकार व कर्तव्य, त्यांचे परस्पर संबंध, व्यक्ती आणि सरकार यांचे संबंध देखील निश्चित केलेले असतात. अशा प्रकारच्या व्यवस्थेत संविधानवाद असं म्हणता येईल. संविधानवाद म्हणजे कायद्याचे राज्य, कायद्याचे सर्वश्रेष्ठत्व. संविधान हा सर्वश्रेष्ठ कायदा आहे. तो सरकारचे अधिकार, व्यक्तीचे अधिकार, व्यक्ती आणि सरकारचे परस्पर संबंध, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचे अधिकार, त्यांचे परस्पर संबंध, तसेच त्यांचे अधिकार व एकूण व्यवस्थेचे कार्य आणि उद्देश नियमाने निश्चित केलेले असतात. नियमानेच निश्चित केलेले असतात. अशा व्यवस्थेत संविधानवाद असं म्हटलं जातं.
सर्वश्रेष्ठ कायद्याने राजकीय संस्थेचे स्वरूप निश्चित केलेली व्यवस्था म्हणजे संविधान होय. संविधानाच्या वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की संविधान हे सार्वभौम आहे. देशातील कोणतीही शासकीय कृती, मग ती निर्णय घेण्याची असो, शासनाची आज्ञा असो किंवा कायदा असो, तो संविधानाशी सुसंगत असला पाहिजे. संविधानाशी विसंगत असणारा कायदा वैध मानला जाणार नाही. वैधतेची ही कल्पनाच शासनाच्या अधिकारावर फार मोठं बंधन घालते. थोडक्यात संविधानवादात लहरी अरेरावी स्वरूपाच्या अधिकाराचा वापराला स्थान नसते. संविधानवादाचे तत्वज्ञान मर्यादित सत्ता शासनास किंवा एका व्यक्तीस देण्याच्या विरोधात असते. कोणत्याही देशातील राज्य कायद्यानुसार तेथील लोकांच्या जास्तीत जास्त अधिकार देऊन चालवले जावे अशी त्यामध्ये अपेक्षा असते. संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी निरनिराळ्या मार्गांचा वापर करण्यात येतो. शासनाच्या विविध अंगांचे सत्तेचे वितरण केले जाते. न्यायालयांना न्यायालयीन पुनर्लोकनाचा अधिकार देण्यात येतो. लोकांच्या हक्काचा संविधानात समावेश केलेला असतो. या संविधानाचा विकास जर आपण पाहिला तर संविधानाचा विकास ग्रीक कालखंडापासून झालेला आहे. अथेन्स या नगर राज्याला ख्रिस्तपूर्व 624 ते 404 या काळात 11 संविधाने होती असे म्हटले जाते. अरिस्टॉटलने सुमारे 178 राज्यघटनांचा संविधानाचा अभ्यास करून पॉलिटिक्स हा ग्रंथ संविधानात्मक शासनाची कल्पना मांडली. राज्याला उत्तम संविधान आवश्यक असते असे प्रतिपादन त्याने केले. प्लॅटोने आपल्या स्टेटमेंट या ग्रंथामध्ये संविधानात्मक शासन उत्तम असते असे म्हटले आहे. प्लेटोच्या मते संविधानात्मक सरकार म्हणजे असे प्रकारचे शासन की ते कायद्यानुसार आपले कार्य करते. रोमन साम्राज्याचा विकास झाल्यानंतर नगर राज्ये समाप्त झाली. रोमन लोकांनी राजाने जेव्हा आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संविधान विकसित केले. रोमन काळात प्रजासत्ताकवादी संविधानात नियंत्रण आणि संतुलनाचे तत्व समाविष्ट करण्यात आले. संविधानाचा खरा विकास इंग्लंडमध्ये झाला. राजा श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ या संदर्भात इंग्लंडमध्ये 1640 मध्ये यादवी युद्ध झालं. यात राजाचा प्रभाव होऊन जनतेच्या सार्वमताचा विजय झाला. 1688च्या रक्तहीन क्रांतीत पार्लमेंटच्या सार्वमत्वाची स्थापना झाली. लोकशाहीची प्रक्रिया गतिमान झाली. लोकशाहीसाठी आवश्यक ते कायदे करण्यात आले. कायद्याचे राज्य ही संकल्पना इंग्लंडमध्ये विकसित झाली आणि संविधानवाद सतत विकसित होत गेला. इंग्लंडने जगाला नव्याने स्वातंत्र्य झालेल्या देशांना संविधानवादाचे प्रतिपादन उपलब्ध करून दिले. जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताने संविधानवादाचा खरा पाया घातला असे म्हणता येईल. लोकांनी आपल्या जीविताच्या, स्वातंत्र्याच्या व मालमत्तेच्या रक्षणासाठी राज्यसंस्थेची निर्मिती केली आहे असे त्याने प्रतिपादन केले. फ्रान्समध्ये रुसोच्या सामाजिक कराच्या सिद्धांतामधून वैचारिक संविधानवाद विकसित होतो. फ्रान्सच्या क्रांतीच्या रूपाने तो व्यवहारात येतो. फ्रेंच क्रांतीमुळे 1789 मध्ये अधिकारांची घोषणा झाली. या अधिकारामध्ये 1791च्या संविधानात स्थान देण्यात आलं. 1884 मध्ये राजेशाहीचा पूर्ण पराभव होऊन तेथे संविधानावर आधारित गणराज्य स्थापन करण्यात आले. आधुनिक काळात संविधानवादाचा सर्वश्रेष्ठ नमुना म्हणून अमेरिकेच्या राज्यघटनेचा किंवा संविधानाचा उल्लेख करण्यात येतो. 1776 मध्ये अमेरिकेने स्वातंत्र्याची घोषणा केली. मॉन्टेस्क्यूच्या सत्ताविधानाच्या सिद्धांतावर आधारित अमेरिकेने संविधान निर्माण केले. हे जगातील पहिले लिखित संविधान मानले जाते. अमेरिकन कायदा विषयक अधिकार काँग्रेसला, कार्यकारी विषयक अधिकार अध्यक्षाला तर न्यायविषयक अधिकार न्यायपालिकेस देण्यात आला. संविधान म्हणजे सर्वश्रेष्ठ कायदा. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार देण्यात आला. अशा प्रकारे संविधानास सर्वश्रेष्ठ स्थान देऊन संविधानवादाचा पाया अमेरिकेत घातला. C.F. स्ट्रॉंग यांनी असे म्हटले की आधुनिक
संविधानवाद प्रामुख्याने राष्ट्रवाद आणि प्रातिनिधिक लोकशाही या तत्वामुळे विकसित झाला. हा जगात प्रत्येक देशात संविधानवादाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. या संविधानवादाच्या मुळे काही प्रश्न निर्माण झाले दिसून येतात. ते म्हणजे पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे संविधानवादाच्या विकासात सर्वात मोठा प्रश्न किंवा अडचण अंतर्गत संघर्ष स्थिती किंवा युद्धजन्य परिस्थिती होय. या काळात आणीबाणी घोषित केली जाते. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा असलेले सरकार अमर्यादित अधिकाराचा वापर करत असते. संविधानात दुरुस्ती करून शासनाच्या अधिकारात वाढ केली जाते. यामुळे संविधानवादाचे स्वरूप बदलून जाते. दुसरा जो अडसर आहे किंवा दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे दुष्काळ, भूकमार आणि मोठ्या प्रमाणात समाजातील विषमता असेल तर सामाजिक असंतोषाचा उद्रेक होतो व संविधान बाजूला ठेवले जाते. म्हणून सर्व प्रकारची विषमता संविधानवादास धोका आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे एखादं राष्ट्र सतत युद्धाच्या छायेत असेल तर तेथे लष्कर प्रभावी होते. प्रभावी लष्कर संविधानास बाजूस सारून सत्तेवर येते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान होय. आर्थिक सामाजिक विषमता, सतत युद्धाचा धोका, लष्कराचा सतत वापर यामुळे संविधानवाद धोक्यात येतो. प्रामुख्याने विकसनशील देशात हे धोके संविधानवादाच्या विकासात बाधा निर्माण करतात. संविधानवादाचं भवितव्य काय आहे याचा विचार करत असताना पहिला, राष्ट्रवाद हा आधुनिक राष्ट्रातील महत्त्वाचा विचार आहे. याचा विचार झालाच पाहिजे. राष्ट्रीय भावना संविधानात प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत. संविधानाने स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. जर संविधानाने राष्ट्रवादाचा विचार केला नाही तर राष्ट्राचे विभाजन देखील होऊ शकते. स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा विचार पाकिस्तानने केला नाही, परिणामतः त्याचे विभाजन होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. विविध राष्ट्रकांचा विचार सोव्हिएट युनियनने संविधानात समाविष्ट केला नाही. साम्यवादी तत्त्वज्ञानाच्या जोरावर स्वयंनिर्णयाची भावना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिणामतः सोव्हिएट युनियनचे 15 राज्यात विभाजन झाले. म्हणून घटनेद्वारे राष्ट्रवादाची काळजी घेतली तरच संविधानाचे भवितव्य आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे संविधान म्हणजे नियंत्रित शासन, मर्यादित शासन पद्धती. ही पद्धती लोकशाहीतच असू शकते. म्हणजेच लोकशाही शासन पद्धतीमध्ये संविधानास भवितव्य आहे. संविधानवादाचे भवितव्य सर्वंकष व्यवस्थित संपले जाऊ शकते. स्वातंत्र्य, समता, परमसहिष्णुता ही लोकशाहीची मूल्ये आहेत. यांना संविधानात स्थान असले पाहिजे. तिसरा जो भवितव्याचा मुद्दा येतो तो म्हणजे समाजात अनेक वर्ग असतात. या सर्व वर्गांचे हितसंबंध वेगवेगळे असतात. या सर्वांच्या हितसंबंधांना जोपासणारी तरतूद संविधानात असणं गरजेचं आहे. काही अभ्यासकांच्या मते संविधानवादासाठी प्रामुख्याने आर्थिक क्षेत्रात समाजवाद असणे आवश्यक आहे. लोकशाही म्हणजे राजकीय समता. ही राजकीय समता अर्थपूर्ण होण्यासाठी आर्थिक समाजवादाची गरज आहे. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे संविधानवादाचे यश संघराज्य पद्धतीवर देखील अवलंबून असते. विविधतेत एकता संघराज्य पद्धतीने येऊ शकते. सर्व प्रदेशास विकासासाठी समान संधी मिळते. याचा फायदा संविधानवादास होतो. प्रादेशिक राष्ट्रीय हितसंबंधाचा समन्वय साधण्यासाठी संघराज्य शासन पद्धती संविधानात असणं गरजेचं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका, भारत, स्वित्झर्लंड हे होय. आणि शेवटचा भवितव्याचा मुद्दा येतो तो म्हणजे जगात आज अनेक देशात लोकशाही शासन पद्धती अस्तित्वात नाही. काही देशात राजेशाही, काही देशात लष्कर राजवट, तर काही देशात धर्मांध सत्ता. या सर्व लोकशाही विरोधी व्यवस्था आंतरराष्ट्रीय शांतता धोकादायक आहेत. परिणामतः संविधानवादाच्या विरोधात आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा संविधानवादास आता नवीन धोका निर्माण झाला आहे. त्याचा सामना जगातील सर्व लोकशाहीवादी राष्ट्रांनी करणे गरजेचे आहे. संविधानवादाचे उज्ज्वल भवितव्यासाठी ते आवश्यक आहे. अशा प्रकारे आपल्याला संविधानाचा अर्थ, संविधानाची व्याख्या, संविधानासंबंधीचे जे काही प्रश्न आहेत आणि संविधानाचं भवितव्य आहे यासंबंधीचं थोडक्यात या ठिकाणी आपल्याला विश्लेषण करता येईल. प्रत्यक्षात आपल्याला पुढचा भाग आहे तो म्हणजे इंग्लंडचे राज्य घटनावाद, अमेरिकेचे राज्य घटनावाद, हे दोन्ही मुद्दे आपण पुढच्या तासाला पाहू.